नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमानी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू व ऐकू शकता। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीगुरुदेव दत्त असं द्या। आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्र कथासार मधील अध्याय 39 चालू करत आहोत। अध्यायाचं नाव आहे वृद्धेला पुत्र प्राप्ती। हा अध्याय चालू करण्यापूर्वी मी गुरुदेव दत्तांना प्रार्थना करतो की हा अध्याय ऐकण्यासाठी आपण यावे। जय गुरुदेव दत्ता, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा दिगंबरा। हा अध्याय ऐकण्यासाठी यावे गुरुदेव दत्ता। अध्याय 39 वृद्धेला पुत्र प्राप्ती। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीय नमः, श्री गुरुभ्य नमः। सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, आता तुला श्री गुरुच्या चमत्काराची एक आश्चर्यकारक कथा सांगतो, ती ऐक। सोमनाथ नावाचा एक शौनक गोत्री अपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता। त्याच्या पत्नीचे नाव गंगा असे होते। ती पतिव्रता होती। तिला वेदशास्त्रे पण माहीत होते, पण 60 वर्षाचे वय झाले तरी उभयंतांना पुत्रप्राप्ती नव्हती। ती पतीची एकनिष्ठ सेवा करी। पुत्र नसल्याने तिला वांज म्हणूनच ओळखत। ती नित्य श्रीगुरूचे दर्शनाशी आल्यावर श्रीगुरूचे दर्शन घ्यावे व मग त्यांना आरती ओवाळवी, हा तिचा नित्यनेम होता। काही दिवस गेले। श्रीगुरूंनी तिला विचारले, माते, रोज तुम्ही मला निरंजनाने आरती करता, आपली काय बरी इच्छा आहे आम्हाला सांगा, नारायणाच्या शिवाच्या मनी आले तर ती पुरी होईल। हे ऐकून तिने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून म्हणाली, देवा, मी निपुत्रिक आहे म्हणून माझे तोंड पाहू नये असे लोक म्हणतात। जिला संतान नाही तिचा जन्म निष्फळ, मग 42 पिढ्याचा उद्धार कोण करणार? गंगा स्नानासाठी गेल्यावर इतर स्त्री आपल्या लहान मुलाला तिथे घेऊन येतात, त्यांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवतात, पण मी मात्र अभागी आहे। आम्हाला पुत्र नाही म्हणजे नरक प्राप्तीच आहे। आम्ही मेल्यावर पिंडदान करण्यासाठी पण कोणी नाही। आता वयाची 60 वर्ष पुरी झाली। आम्हाला पुढील जन्म चांगला मिळू दे, त्या जन्मी पुत्रप्राप्ती होईल असा वर द्यावा। तिचे बोलणे श्रीगुरूंनी ऐकून घेतले व तिला म्हणाले, पुढील जन्मी कशाला, तुला या जन्मी एक कन्या व एक पुत्र होईल। आपण नित्य मला आरती ओवाळता, आपल्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे। श्रीगुरूंनी वर दिल्यावर तिने एक शंका विचारली, गुरुदेव, मी 60 वर्षाचे झाले, माझी पाळी केव्हाच बंद झाली, मग संतान कसे होईल? यासाठी मी नाना व्रते आचरली, अनेक तीर्थाचे दर्शन घेतले, पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या, अशा प्रकारे आजवर अनेक कष्ट घेतले, अजूनही मला पिंपळाला प्रदक्षिणा घालते, पण काही उपयोग झाला नाही। तुम्ही ह्या जन्मी संतान देता यावर मी अविश्वास कसा दाखवू? आपण हसू नका, आपला आशीर्वाद पुढील जन्मी फळाला येईल, या आशेने मी पत्राला गाठ मारली। श्री गुरु तिला म्हणाले, अश्वत्थ सेवा हे महापुण्य आहे, ते व्यर्थ जाणार नाही, यासाठी अश्वत्थाची निंदा करू नकोस। आता एक कर, भीमा अमरजा संगमावर एक अश्वत्थाचे झाड आहे, आम्ही तेथेच अनुष्ठान करतो, तेथे नित्य आमची व अश्वत्थाची सेवा करा। अश्वत्थाचे दुसरे नाव नारायण, आम्ही तेथेच राहतो। आता तुला अश्वत्थ सेवेचा महिमा सांगतो। अश्वत्थाचा महिमा ब्रह्मपुराणी सांगितलेला आहे। ब्रह्मदेवाने नारदांना तो कथन केला, ते ऐक। नारद मुनी, ज्याचा त्रिभुवनात संचार असतो, ते एकदा ब्रह्मदेवाचा निरोप घेऊन पृथ्वी तलावर ऋषीच्या आश्रमात आले। ऋषींनी नारद मुनींची पादपूजा केली व अश्वत्थ महिमा कथन करण्याची विनंती केली। ऋषीचे वचन ऐकून नारदांनी तो सांगण्यास प्रारंभ केला। आज मी फिरत फिरत ब्रह्मलोकात गेलो होतो, त्या ठिकाणी त्यांनी जो महिमा सांगितला तोच आपणास सांगतो। अश्वत्थ वृक्ष विष्णू स्वरूप आहे। त्याच्या मुळात ब्रह्मा, मध्यभागी विष्णू तर टोकावर शिवाचा वास असतो। त्याच्या शाखामध्ये दक्षिणेला शंकर, पश्चिमेला विष्णू आणि उत्तरेला ब्रह्माचा निवास असतो। पूर्वेला इंद्रादी सर्व देव निवास करतात। धेनू, ब्राह्मण, समस्त ऋषिगण, वेदादी यज्ञ याचा निवास त्यांच्या मुळाकुराशी असतो। तो ओंकार रूपी आहे। अ म्हणजे मूळ, ओ म्हणजे मध्यभाग आणि म म्हणजे फळे फुले असे त्याचे रूप आहे। त्याचा महिमा फार मोठा आहे। अश्वत्थाची पूजा व आराधना चैत्र, आषाढ व पौष या महिन्यात गुरु, शुक्र व चंद्रबळ ज्या दिवशी आहे त्या दिवशी आरंभ करावा। या वृक्षाला रविवार, मंगळवार, शुक्रवार, संक्रांत, संध्या समय रिक्ता तिभीस पर्वणीस व्यतिपात योगावर
दुर्दिनी वैधृत व अपराह्न काळ या काळी स्पर्श करू नये. व्रत आचरण करणाऱ्याने खोटे बोलणे, जुगार, निंदावर्ज्य करावी. प्राप्त काळी मौन धरून आचरण करण्यास सुरुवात करावी. स्नान करून वृक्षाखालील जागा शेणाने सारवून घ्यावी व त्यावर रांगोळीने सजवावे. मग 2 कलश भरून आणावे, पाटावर ठेवावेत. पुण्याह वाचन करून त्या कलशाची पूजा करावी. देशकालाचा उच्चार करून आपला इच्छित हेतू उच्चारावा. मग अश्वत्थाला कलशात पाणी भरून आणून 7 वेळा स्नान घालावे. नंतर पुन्हा स्नान करावे. मग अष्टपूजा, नारायणाची मूर्तीचे लक्ष्मीचे ध्यान करावे. त्रिमूर्तीसह सर्व देव देवतांना आवाहन करावे. नंतर षोडशोपचारे अश्वत्थ रूप नारायणाची पूजा करावी. वस्त्राने वा सुताने त्या वृक्षाला वेढे द्यावेत. पुरुष सूक्त वा विष्णू सहस्त्रनामाचा उच्चार करत त्या वृक्षाला मंदगतीने चालून प्रदक्षिणा घालाव्यात. याने सर्व अरिष्ट टळेल व इष्टकामना पुऱ्या होतील. शनिवारी वृक्षाखाली बसून मूर्तिजो मंत्राचा जप केल्यास आयुष्य वाढेल, गंडांतर टळेल. शनीची पीडा हरण होण्यासाठी शन्याष्टक म्हणावे. गुरुवारी व अमावस्याला झाडाखाली स्नान केल्यास ब्रह्महत्येच्या पापाचा विनाश होईल. ब्राह्मण भोजन घातल्यास कोटी ब्राह्मणाला अन्नदान केल्याचे फल प्राप्त होईल. यज्ञ केला तर पुत्रप्राप्ती होईल असा अश्वत्थ महिमा नारदाने ऋषींना सांगितला. श्री गुरु गंगेला म्हणतात. असा अश्वत्थाचा महिमा आहे. ज्याचा जसा भक्तिभाव असेल तसे फल त्याला मिळेल. आता तू जा व व्रताचे आचरण कर. तिने मग श्री गुरूंना नमस्कार केला व श्री गुरु वचनाप्रमाणे व्रताच्या आचरणास सुरुवात केली. तिसरे रात्री तिला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात एक ब्राह्मण येऊन तिला सांगू लागला, गंगनापुरात जा, श्री गुरूंना 7 प्रदक्षिणा घाल व ते देतील तो प्रसाद म्हणून ग्रहण कर. तुझी मनोकामना पूर्ण होईल. ती जागी झाली. स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे गंगनापुरी आली. श्रीगुरूचे दर्शन घेऊन त्यांना 7 प्रदक्षिणा घातले. तेव्हा श्रीगुरूंनी प्रसन्न होऊन तिला प्रसाद म्हणून 2 फळे दिली व 1 कन्या आणि 1 पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. श्रीगुरूची आज्ञेप्रमाणे तिने विधिवत व्रताचे उद्यापन केले. ब्राह्मणांना दक्षिणा दिल्या व नंतर प्रसादाचे सेवन केले. ज्या दिवशी तिने आपल्या व्रताचे उद्यापन केले त्या रात्री ती विटाळशी झाली. 3 दिवस गेल्यावर 4थ्या दिवशी सुस्नात होऊन पती समेत आली व उभयंतांनी श्रीगुरूची एकाग्र मनी पूजा केली आणि आशीर्वचन प्राप्त करून आपल्या घरी आले. तिला दिवस केले. लोकांना नवल वाटले. तिने मनी श्रीगुरूचे ध्यान करीत बायकांना वाणे वाटली. दिवस पूर्ण झाल्यावर प्रसूत झाली. तिला कन्या रत्न प्राप्त झाले. पती पत्नी उभयंतांना फार आनंद झाला. दोघांनी एक दिवस त्या कन्येला आपल्या श्रीगुरूपाशी घेऊन आल्या. श्रीगुरूंनी त्या कन्येला जवळ घेतली आणि तिचे भविष्य वर्तवले की ही शतायुष्य होईल. हिला संतान प्राप्ती होईल. हिला विद्वान पती लाभेल. त्यावेळी त्या विप्र स्त्रीने पुत्र व्हावा अशी इच्छा प्रकट केली. श्रीगुरूंनी विचारले, तुला पुत्र कसा हवा? मोठ्या योग्यतेचा हवा असेल तर तो 30 वर्ष जगेल आणि मूर्ख हवा असेल तर 60 वर्ष जगेल. तेव्हा ती स्त्री म्हणाली, पुत्र विद्वान व्हावा आणि त्याला 5 पुत्र व्हावेत. श्रीगुरूंनी तथास्थ म्हणून आशीर्वाद दिला. नंतर तिला पुत्र झाला. तो विख्यात वेदशास्त्री म्हणून प्रसिद्धीस आला. सिद्ध नामधारका सांगत आहेत, पहा श्रीगुरूच्या कृपेची किमिया. 60 वर्षाच्या वृद्ध स्त्रीस संतान प्राप्ती झाली. आपल्या मनी श्रीगुरूवर विश्वास पाहिजे म्हणजे आपले सर्वार्थाने कल्याण होते. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. पुंडरिकावरट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज गोपाकृष्ण सांबेश्वर महादेव कैलासपती. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा दिगंबरा.